नमस्ते स्टुडंट्स. काल आपण स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड म्हणजे काय याची डेफिनेशन बघितलेली आहे. ओके, व्हॉट इज स्पेसिफिक हीट? स्पेसिफिक हीट इज अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आणि एक फॉर्म्युला बघितला आपण स्पेसिफिक हीटचा. कुठला फॉर्म्युला? स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ऑफ लॅटिस प्लस स्पेसिफिक हीट ऑफ इलेक्ट्रॉन. खूप महत्त्वाचा आहे फॉर्म्युला, MCQ एक्झाममध्ये विचारतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 2-3 थेरी आहेत. क्लासिकल थेरी आहे, आइन्स्टाईन्स थेरी आहे आणि डिबे थेरी. ठीक आहे, ह्या तिन्ही थेरी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, तर फर्स्ट बघूया आपण क्लासिकल थेरी ऑफ हीट कॅपॅसिटी. हे थेरीमध्ये काय सांगते की जे सॉलिडमध्ये जे ॲटम्स असतात, ओके, ते ॲटम्स काय करत असतात, ते ॲटम्सचं व्हायब्रेशन्स होत असतात. ओके, जेव्हा आपण त्याला हीट देऊ ॲटम्सला तेव्हा ते काय होतात, व्हायब्रेट होत असतात. दे आर व्हायब्रेटिंग लाईक दिस, अप डाऊन इथं. अशा प्रकारे ते काय त्यांचे ॲटम्सचे व्हायब्रेशन्स होतात. ओके, दॅट इज द इफेक्ट. त्याला लँग्वेज, सायंटिफिक लँग्वेजमध्ये कसं म्हणायचं, द इफेक्ट ऑफ इम्पार्टिंग थर्मल एनर्जी टू अ सॉलिड. ओके, म्हणजे सॉलिडला थर्मल एनर्जी दिल्यामुळे काय होतं, the effect of imparting thermal energy to a solid is to increase its internal energy. त्याची काय होते, इंटरनल एनर्जी वाढते. कशा फॉर्ममध्ये? इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशनल एनर्जी ऑफ अ हार्मोनिक ऑसिलेटर. ओके, हार्मोनिक ऑसिलेटर म्हणजे काय असतो? ओके, व्हॉट इज हार्मोनिक ऑसिलेटर? अशा टाईप्सचं, समजा हा बॉब आहे, हा काय होत असतो, व्हायब्रेशन्स याचे असे होतात. बरोबर आहे. घड्याळाचं जेव्हा आपण घड्याळ जे बघितली आपण जुनी, ती कशी असायची, अशी असायची, आणि इकडं व्हायब्रेशन्स व्हायचे. बरोबर, इकडं असं मोशन्स व्हायचे. ओके, मग हे जे मोशन्स आहेत ते पिरियडिक असतात, म्हणजे रिपीटेड. म्हणजे ऑब्जेक्ट इथे केला की इथून इथं असं कंटिन्यू हे मोशन्स होत असतात, म्हणून त्याला काय सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणतात. ठीक आहे, तशा प्रकारचं इथं काय ॲटम्स हा इथं व्हायब्रेट होत असतो अबाउट देअर मीन पोझिशन. ओके, अप डाऊन. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजेच ॲटम्सला जी आपण हीट देणार आहोत ती कशाला यूज केलं, ते दॅट इज यूज टू इन्क्रीज इट, किंवा त्याची इंटरनल एनर्जी वाढते, आणि ते वाढल्यामुळे काय होतं, ॲटम्सचे व्हायब्रेशन्स होतात. आणि त्या व्हायब्रेशन्सला काय म्हणलं आहे, इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन एनर्जी ऑफ हार्मोनिक ऑसिलेटर. ते कसं व्हायब्रेट होतात, हार्मोनिक ऑसिलेटरसारखं व्हायब्रेट होतात. ओके, ईच व्हायब्रेटिंग ॲटम हॅज 3 इंडिपेंडंट व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे प्रत्येक ॲटमला किती फ्रीडम आहे, किती डायरेक्शनला तो मूव्ह शकतो, 3 डायरेक्शनला, एक्स, वाय, झेड. ओके, 3 डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो कोणी, म्हणून इट हॅज 3 डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, अकॉर्डिंग टू द principle of equipartition of energy, the vibrational energy is distributed equally among the 3 डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे व्हायब्रेशन एनर्जी आहे तिचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, इक्वली आहे तिन्ही डायरेक्शनला. थस each vibration degree of freedom can be regarded as a one dimensional oscillator. म्हणजे प्रत्येक जे आहे, प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एक्स ॲक्सिस म्हणजे 1 डायमेन्शन, वाय ॲक्सिस म्हणजे 1 डायमेन्शन, आणि झेड म्हणजे 1 डायमेन्शन असं म्हणलं. ठीक आहे, म्हणजे ईच डिग्री ऑफ फ्रीडम कॅन बी रिगार्डेड ॲज अ 1 डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर. ओके, ईच डिग्री ऑफ फ्रीडम काय आहे, हा 1 डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर आहे. ठीक आहे, आणखी काय ॲझम्पशन आहे, वी अझ्युम दॅट. काय ॲझम्पशन, फर्स्ट काय कन्सिडर केलं की ॲटमला हीट दिल्यानंतर त्याची काय होते, इंटरनल एनर्जी वाढते, आणि त्याच्यामुळे काय होतात, ॲटम्सचे व्हायब्रेशन्स होतात. आणि ते व्हायब्रेशन कशा प्रकारे आहेत, हार्मोनिक ऑसिलेटरसारखे व्हायब्रेशन्स आहेत. ओके, आणि त्याला किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे, 3 डिग्री ऑफ फ्रीडम. मग ईच डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय आहे, 1 डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर. ओके, ईच डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे 1 डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर. हे फर्स्ट कन्सेप्ट झाला. ठीक आहे, आता काय काय अज्युम करायचं आहे, कन्सेप्ट कळाला. तर ॲटमला काय कन्सिडर केलं आहे, हार्मोनिक ऑसिलेटर कन्सिडर केलं आहे, आणि त्याला 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. ओके, 3 डिग्री ऑफ फ्रीडममध्ये
ईच जो वन डिग्री ऑफ फ्रीडम आहे त्याला काय म्हणलं आहे, वन डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटरसारखं म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर हे फर्स्ट कन्सेप्ट झाली याची. आता काय काय अज्यूम करायचे आहे बघा. वी अज्यूम दॅट ईच हार्मोनिक ऑसिलेटर व्हायब्रेट्स विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी ओमेगा. म्हणजे प्रत्येक जो हार्मोनिक ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी काय आहे, ओमेगा नॉट. हावेवर द एनर्जी ऑफ दीज ऑसिलेटर्स आर मे बी डिफरंट. त्याची एनर्जी कशी आहे, फिक्स आहे ओमेगा नॉट. ओके. आणि त्याची एनर्जीज कशी आहेत, डिफरंट आहेत. बिकॉज दे मे व्हायब्रेट विथ डिफरंट ॲम्प्लिट्यूड. कारण प्रत्येक ॲटमचं जे ॲम्प्लिट्यूड आहे व्हायब्रेट होण्याचं ते वेगवेगळं असतं. म्हणून दे मे व्हायब्रेट विथ अ डिफरंट ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. काय कन्सिडर करायचं आहे, तर प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी काय आहे, ओमेगा नॉट आहे. ओके. आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी कशी वेगळी आहे, वेगवेगळी आहे. कारण का, त्यांचं ॲम्प्लिट्यूड वेगवेगळं आहे म्हणून फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. ठीक आहे. ऑल्सो ईच ऑसिलेटर मे अक्वायर एनी व्हॅल्यू ऑफ एनर्जी. ओके. प्रत्येक ह्याची जी ऑसिलेटरची आहे ती व्हॅल्यू काय, कुठलीही व्हॅल्यू असू शकते. ओके. एनी व्हॅल्यू ऑफ एनर्जी रेंजिंग कंटिन्युअसली फ्रॉम 0 to इन्फिनिटी. ओके. म्हणजे प्रत्येकाची एनर्जी ही वेगवेगळी आहे. In order to determine the heat capacity of solid, we find out the average thermal energy of a single one-dimensional harmonic oscillator. प्रत्येकाची हीट कॅपॅसिटी काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला अगोदर त्याची थर्मल एनर्जी ऑफ अ सिंगल हार्मोनिक ऑसिलेटर काढावं लागेल. फॉर थ्री डायमेन्शन मल्टिप्लाय विथ 3n. एक वन डायमेन्शन काढायचं आणि त्याला 3n मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय होईल, ते 3 डायमेन्शन होईल. ठीक आहे. द एनर्जी ऑफ वन डायमेन्शन ऑसिलेटर ऑफ मास m, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, प्रत्येकाची अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय आहे, तर आपल्याला इथं मॅथमॅटिकलकडे जायचं आहे आता. सो द एनर्जी ऑफ वन डायमेन्शनल ऑसिलेटर ऑफ मास m अँड अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय, प्रत्येकाची अँग्युलर फ्रिक्वेन्सी फिक्स्ड ओमेगा नॉट इज गिवन बाय काय एक्सप्रेशन आहे, हार्मोनिक ऑसिलेटरची एनर्जीचे एक्सप्रेशन आहे. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला क्वांटम मेकॅनिक्समध्ये पण वापरलेला आहे आपण पेपर नंबर 12 मध्ये. ओके. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, एनर्जी ऑफ हार्मोनिक ऑसिलेटर इज इक्वल टू p² / 2m + v(x). ठीक आहे. हा फॉर्म्युला पाठच करून ठेवावा लागेल तुम्हाला. हे क्लासिकल थेरी जर थेरॉटिकली विचारलं, डिस्क्राईब इन डिटेल क्लासिकल थेरी ऑफ स्पेसिफिक हीट म्हटलं तर हा कन्सेप्ट लिहायचा थोडक्यात. ओके. नंतर काय काय कन्सिडर केलेली आहे, त्याची जी आहे फ्रिक्वेन्सी ही सेम आहे ओमेगा नॉट. त्याची ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे म्हणून एनर्जी डिफरंट आहे. ओके. सो त्याची जी आहे हार्मोनिक ऑसिलेटरची एनर्जी, ती एनर्जी किती आहे, p² / 2m + v(x). ओके. मग पोटेन्शियल एनर्जी किती असते हार्मोनिक ऑसिलेटरची, 1/2m ω02 x². ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पुढेही उपयोगात आहे म्हणून लक्षात ठेवा, आणि क्वांटम मेकॅनिक्समध्ये पण आहे उपयोगाचा. सो E इज इक्वल टू p² / 2m + 1/2m ω02 x². एक दोन वेळेस लिहून प्रॅक्टिस केलं की तुम्हाला लक्षात राहील. वेअर p² / 2m म्हणजे काय असतं, कायनेटिक एनर्जी आहे. ओके. कायनेटिक एनर्जी म्हणजे p जे आहे, पीला काय म्हणतात, b बिईंग द मोमेंटम, अँड v(x) जे आहे हे काय आहे, दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी ॲट डिस्प्लेसमेंट x फ्रॉम द मीन पोजिशन. ओके. डिस्प्लेसमेंट x फ्रॉम द मीन, अज्युमिंग दॅट द डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑसिलेटर इन एनर्जी ओबेज द MB डिस्ट्रीब्युशन लॉ. आपण सेकंड इयरला बघितलेला आहे MB डिस्ट्रीब्युशन लॉ, बोसायन्स अँड डिस्ट्रीब्युशन लॉ, फर्मी डिस्ट्रीब्युशन लॉ. तर इथं मग हे हार्मोनिक ऑसिलेटर कुठला लॉ ओबे करतात, ते ओबेज मॅक्सवेल-बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन लॉ. ओके. सो द ॲव्हरेज एनर्जी ऑफ ईच हार्मोनिक ऑसिलेटर इज गिवन बाय, त्याची ॲव्हरेज एनर्जीचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा, कारण हा जो फॉर्म्युला आहे क्लासिकल आणि क्वांटमच्या थेरीला सेमच आहे. क्लासिकल आणि आइन्स्टाईनच्या फॉर्म्युला, आइन्स्टाईनच्या थेरीच्या वेळेस हाच तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके. कसं लक्षात ठेवायचं, सो ॲव्हरेज एनर्जी ऑफ ईच हार्मोनिक ऑसिलेटर इज गिवन बाय E एक्सपोनेन्शियल -c/kBT dr. तसंच इंटिग्रेशन हे जे आहे एक्सपोनेन्शियल तीच ॲज इट इज खाली टर्म आहे. हे बघा, इथे जे आहे एक्सपोनेन्शियल तीच टर्म आहे, फक्त ते एक एनर्जीचा एक्सप्रेशन आहे.
त्यामुळे सोपं आहे एकदम लक्षात ठेवायला. एक्सपोनेन्शियल मायनस ई अपॉन केबीटी इंटू डी आर, एक्सपोनेन्शियल मायनस ई अपॉन केबीटी इंटू डी आर. ठीक आहे, 1-2 वेळेस लिहून काढलात की तुमच्या फिक्स लक्षात राहायला चांगलं. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. वरचे जे हार्मोनिक ऑसिलेटरचे इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ठीक आहे, आपल्याला आता मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्सकडे जात होतं आपण. आता बघा, इथं जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये ईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. इथली वरची p² अपॉन 2m 1/2 ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स स्क्वेअर, इथे ही सबस्टिट्यूट करा, इथे सबस्टिट्यूट करा आणि इथे सबस्टिट्यूट करा. करस्पॉन्डिंग फॉर्म्युले बघा कसं मिळतात मग आपल्याला. ईची व्हॅल्यू तर ठेवलं. ओके, एक्सपोनेन्शियल ईची व्हॅल्यू तर ठेवा. ओके, आता हे जे टर्म्स आहेत हे दोन्ही सेपरेट केलं. p² अपॉन 2m आणि 1/2 ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बघा, p² अपॉन 2m, खालचं हे जे आहे केबीटी आहे ना डिवायडेशनला म्हणून केबीटी घेतलेलं आहे. ते ई अपॉन केबीटी आहे की, म्हणून p² अपॉन ईची व्हॅल्यू काय, p² अपॉन 2m आहे. खाली केबीटी इथलं हे येणार ॲज इट इज. ठीक आहे, तर p² अपॉन 2m आणि 1/2 प्लस ही टर्म सेपरेटली आहे एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये. ती प्रोडक्ट फॉर्ममध्ये येते. मग एक्सपोनेन्शियलमध्ये तसं ना बघायचं प्रोडक्ट आहे. p² अपॉन 2m m ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे, हे एक्सपोनेन्शियल टर्म, ही एक्सपोनेन्शियल टर्म आणि खाली तेच सेम, ह्या टर्म सेम खाली येतील. ठीक आहे, मॅथमॅटिक्स दिसायला खूप मोठं आहे हे इक्वेशन, पण एकदम सोपं आहे. काहीच नाही, ह्या ईची व्हॅल्यू प्रत्येक स्टेपमध्ये सबस्टिट्यूट करायचं. ही जी ईची व्हॅल्यू आहे ती प्रत्येक ह्या स्टेपमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर हे इक्वेशन येतं. दिसायला मोठं आहे पण हे मोठं नाही. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेला तर तुम्हाला लक्षात येतं. ओके, आता ह्याला सिम्प्लिफाय करत असताना आता काय करावं लागेल तुम्हाला, p² अपॉन 2m ने एकदा ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, प्लस 1/2 m ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स स्क्वेअरने एकदा मल्टिप्लाय करावं लागेल. तुम्हाला कशी टर्म मिळेल, हे अशा प्रकारचे इक्वेशन मिळेल. तुम्हाला बघितल्यानंतर चक्कर येईल, पण हे जर स्टेप बाय स्टेप तुम्ही सॉल्व लात तर काहीच अडचण जाणार ना. अगोदर काय केलं, p² अपॉन 2m ही टर्म ॲज इट इज आहे त्या ब्रॅकेटमधली. काय केलं, p² अपॉन 2m मल्टिप्लाय केलं. नंतर या 1/2 m ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स स्क्वेअर ही टर्म बघा सेमच आहे. डिवाइड खाली डिनॉमिनेटरला सेमच आहे टर्म, त्यामुळे काही अडचण नाही याच्यामध्ये. फक्त आपण 2 टर्म सेपरेट केलेल्या आहेत. इथे प्लस आहे का नाही साईन, p² अपॉन 2m प्लस. ओके, मग ह्याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय टर्म मिळेल, ही टर्म p² अपॉन 2m हे पूर्ण टर्म. ठीक आहे, नंतर 1/2 m ओमेगा नॉट स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू दॅट टर्म. ठीक आहे, जे कॉमन टर्म्स आहेत ते कॅन्सल होतील. इथली एक टर्म जाईल कॅन्सल होईल, इथली एक टर्म जाईल कॅन्सल होईल. हे तुम्हाला पेपरवरच लिहावं लागेल. ठीक आहे, मी शिकवत असतानाच तुम्ही पेपरवरती हे लिहून काढा, तेव्हाच समजेल तुम्हाला. ओके, सो इज इक्वल टू काय राहिलं, इथली एक टर्म गेली, इथली किती टर्म्स गेल्या, 2 टर्म गेल्या. इथली एक टर्म गेली, इथली एक टर्म राहिलं. काय ते राहिलेले टर्म्स लिहा इथं नेक्स्ट स्टेपमध्ये. p² अपॉन 2m एक्सपोनेन्शियल ही टर्म राहिलेली इथं लिहा, डिवाइड बाय ही टर्म प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू ही टर्म तर कॅन्सल झालेली राहिली. काय ही टर्म एक्सपोनेन्शियल मायनस m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2b. ठीक आहे, तर आपल्याला हे जे आहे हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. मग इंटिग्रेशन सॉल्व करत असताना काही फॉर्म्युले वापरून आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. कुठले फॉर्म्युले वापरायचे, मग हे फॉर्म्युले, हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावं लागेल. इंटिग्रेशन 0 to infinity u स्क्वेअर एक्सपोनेन्शियल मायनस au स्क्वेअर. ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय असते, तर 1/4 रूट पाय बाय aq ही असते. आणि इंटिग्रेशन 0 to infinity एक्सपोनेन्शियल au स्क्वेअर du याची व्हॅल्यू काय असते, 1/2 रूट पाय बाय a. हे 2 इक्वेशन तुम्हाला पाठच करावं लागेल. ठीक आहे, मग हे जे आहेत ह्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला हे इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं सिम्प्लिफाय करणार बघा आता. तर इथे जे आहे हे कशाच्या फॉर्ममध्ये आहे, ह्या फॉर्ममध्ये p² अपॉन
2m एक्सपोनेन्शियल मायनस ए आहे का नाही तर ए यू स्क्वेअर म्हणजे काय कन्सिडर करायचं तर पी स्क्वेअर आहे का नाही पी स्क्वेअर म्हणजे यू स्क्वेअर इथला यू स्क्वेअर म्हणजे इथला पी स्क्वेअर ठीक आहे. मग यू स्क्वेअर डिवाइड बाय 2m आहे 2m तिथे नाही म्हणून तुम्हाला ते ब्रॅकेटच्या बाहेर घ्यावं लागेल. हे ब्रॅकेटच्या बाहेर घेतले बघा इथं 1/2m ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेलं आहे ठीक आहे. पी स्क्वेअर म्हणजे यू स्क्वेअर एक्सपोनेन्शियल ए यू स्क्वेअर ए म्हणजे काय इथे याची व्हॅल्यू काय तर हे कोइफिशियंट पी सोबतचं कोइफिशियंट आहे 1/2m kbt हे म्हणजे काय ए आहे ठीक आहे. ए यू स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर यू म्हणजे काय आहे पी स्क्वेअर. मग ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येईल दॅट इज नथिंग बट 1/4 रूट पाय बाय ए क्यू हे अशा प्रकारे येईल 1/4 ब्रॅकेटमध्ये का घेतलेलं आहे कारण स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 होल ब्रॅकेटचा पॉवर लिहिलेला आहे तो लक्षात ठेवा 1/4 हे अंडर स्क्वेअर रूट म्हणजे काय त्याचा 1/2 पॉवर ओके. पाय स्क्वेअर रूटमध्ये काय आहे पाय डिवाइड बाय ए क्यूब आहे. आता ही टर्म ऑलरेडीच 1/2m kbt आहे ओके 1/2m kbt. मग 1 इथं जी आहे याची व्हॅल्यू 1/2m kbt जर ठेवली आपण तर ते खाली असलेली टर्म कुठे जाईल वरी जाईल म्हणजेच काय होईल ते 1/2m kbt. कसं तर तुम्हाला सांगते मी सिम्प्लिफाय करून. तर बघायचं ह्या इक्वेशनला जर आपण क्लिअरली ऑब्झर्व केलं काय आहे ते इक्वेशन तुम्हाला एक इथं घ्या हे एक्सपोनेन्शियल काय आहे पी स्क्वेअर अपॉन 2m एक्सपोनेन्शियल एक सॉल्व करून दाखवते म्हणजे तुम्हाला नेक्स्ट स्टेप आपला पण समजेल 2m kbt ठीक आहे. ही आपली ही टर्म आहे अशीच ठीक आहे. हे 1/2m मी साईडला घेते ओके. आता आपल्याला जे आहे इंटिग्रेशन करायच्या फॉर्ममध्ये आहे यू स्क्वेअर एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला जो आहे मायनस एक्सपोनेन्शियल मायनस ए यू स्क्वेअर बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय 1/4 रूट पाय बाय मला हे कॅमेऱ्यामध्ये बैल लिहित आहे ना ओके. अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे तो. आता इथं जे आहे हे 1/2 साईडला घ्या सॉरी ठीक आहे. तर अशा फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला आता 1/2 हे मी साईडला घेते 1/2m राहिले काय यू स्क्वेअर म्हणजे काय यूला काय कन्सिडर यूची व्हॅल्यू काय आहे तर पी स्क्वेअर आणि एची व्हॅल्यू काय आहे ए म्हणजे काय आहे कोइफिशियंट ए यू स्क्वेअर आहे ना मायनस ए यू स्क्वेअर यूची व्हॅल्यू काय झाली तर 1/2m kbt एच ओके. म्हणजे हे कसं फॉर्म्युला होईल मायनस ए म्हणजे 1/kbt यू स्क्वेअर ठीक आहे. यू स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर ठीक आहे. यू स्क्वेअर इज नथिंग बट पी स्क्वेअर. आता हे जी आपल्याला आता फायनल हे आन्सर काढून द्या कसं काढणार ते आन्सर येतात 1/4 तर रूट पाय याला कसं लिहिलेलं आहे ब्रॅकेटचा पॉवर जो असतो तो 1/2 लिहिलेला आहे. रूट म्हणजे काय असतं ब्रॅकेटचा पॉवर 1/2 ओके. आता रूट पाय याची व्हॅल्यू काय आहे ऑलरेडी याची व्हॅल्यू आहे पाय 1/2m kbt आहे बरोबर आहे का नाही. आणखीन डिवायडेशनला गेल्यानंतर 2m kbt ते काय वरती रिव्हर्स येईल ओके. ह्याचा जर आपण इन्व्हर्स घेतला 1/a जर घेतला तर काय येईल 1/2m kbt असेल का नाही. 1/a म्हणजे काय 1/2m kbt म्हणजे हे काय झालं 2m kbt कुठे जाईल वरती जाईल बरोबर की नाही. मॅथमॅटिकल जरी सॉल्व केलं आपण हे कुठे जाईल 2m kbt
बी. ठीक आहे, म्हणजे याची 1/a ची व्हॅल्यू काय झाली 2m के बी. म्हणजे इथं ब्रॅकेटचं जे आहे ए क्यूब आहे नाही, मग 2m के बी टी याचा काय झाला क्यूब. कारण ए क्यूब आहे नाही आणि पूर्ण ब्रॅकेटचा 1/2 तेच इथे लिहिलेलं आहे बघा. पाय ॲज इट इज 2m के बी टीचा क्यूब. ठीक आहे, समजलं ही टर्म. अशाच प्रकारे सेकंड इक्वेशन कसं आहे. सेकंड इक्वेशन एक्सपोनेन्शियल -a² du इज इक्वल टू 1/2 रूट पाय बाय ए. ओके, या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येईल, खालच्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1/2 पाय एची व्हॅल्यू हे ऑलरेडी खाली असलं ते वरती गेला तर काय 2m के बी टी रेस टू 1/2 प्लस 1/2 m ओमेगा नॉट स्क्वेअर. हे टर्म बाहेर काढा. नंतर ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येईल, सेम इथल्यासारखंच 2m के बी टी डिवाइड बाय m ओमेगा नॉट स्क्वेअर क्यूब ब्रॅकेटचा 1/2. ठीक आहे, हे खालचंही तसंच 1/2 पाय. हे फॉर्म्युला यूज करा. ठीक आहे, हे यूज करून इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला हे असे इक्वेशन्स मिळतील. ओके, आता ह्याच्यामध्ये काय 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 कॅन्सल होतं मग 1/2. आता खालचं हे किती आहे हाफ. ते बघा इथं पॉवर किती 1/2 आणि हा हे मल्टिप्लाय केल्यानंतर 3/2. 1 मायनस 1/2. आता हे 1/2 मायनस 3/2. जर पॉवरचं सबस्ट्रॅक्शन केलं आपण, ओके, खालचा पॉवर काय आहे 1/2 आणि वरचा पॉवर 3/2. तर पॉवरचं सबस्ट्रॅक्शन करा. मग 3/2 मायनस 1/2 किती हे पॉवर, मग 3 2 6 1 2 4 म्हणजे 2/2 म्हणजे 1 पॉवर. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे किती येईल ह्याची 1. हे कॅन्सल होईल, अर्धा दोन्हीचं कॅन्सल राहील काय मग 1. दॅट इज 1/2 के बी टी. ठीक आहे, हे 2 कॅन्सल होईल, इथलं 2 आणि इथलं 2 कॅन्सल होतं. आता काय मग फक्त इथलं 1/4 आणि हे 1/2 किती राहतं हाफ, इथं 1/2. ठीक आहे, ॲज इट इज इथलं 1/2 के बी टी प्लस के बी टी. म्हणजेच ॲव्हरेज एनर्जी ऑफ 1 डायमेन्शन हार्मोनिक ऑसिलेटर किती आली के बी टी. इथं मोठं इक्वेशन सॉल्व करायचं आणि आन्सर काय आहे के बी टी. ठीक आहे, तर आता हे 1 डायमेन्शन ऑसिलेटर चेंज झाले. 3 डायमेन्शनसाठी काय करावं लागेल आपल्याला 3n मल्टिप्लाय करायचं. आपण मागेच एक स्टेप म्हणलं होतं 3 डायमेन्शनसाठी 3n मल्टिप्लाय करायचं. थस द टोटल व्हायब्रेशन एनर्जी ऑफ क्रिस्टल कंटेनिंग n atoms or 3n 1 डायमेन्शन हार्मोनिक ऑसिलेटर बिकम 3n मल्टिप्लाय केला 3n ॲव्हरेज एनर्जी ई. सो काय ॲव्हरेज एनर्जी ई 3n के बी टी. आता तर MCQचा जर फॉर्म्युला असेल, हे सॉरी MCQ जर एक्झाम असेल तर MCQ एक्झाममध्ये तुम्हाला हेच विचारतं की अकॉर्डिंग टू क्लासिकल थेअरी ॲव्हरेज एनर्जी ऑफ ॲटम्स किंवा ॲव्हरेज एनर्जी ऑफ हार्मोनिक ऑसिलेटर किंवा ॲव्हरेज एनर्जी ऑफ सॉलिड किंवा किती असेल मग ती लक्षात ठेवा 3n के बी टी. ठीक आहे, MCQ असेल तर खूप सोपं आहे. डिस्क्रिप्टिव्ह असेल तर तुम्हाला ह्या पूर्ण स्टेप बाय स्टेप मॅथमॅटिकल स्टेप्स सोडावे लागतील. खूप सोपं आहे, अवघड नाही. हे स्टेप बाय स्टेप जर गेलात मॅथमॅटिकल फॉर्म्युला लक्षात ठेवलात तर हे सोपं जातं, तुम्हाला काहीच अडचण नाही. ठीक आहे, सो it is important to note that the total vibration energy of a crystal is independent of the type of frequency distribution of oscillator. आता ते इथं ह्या इक्वेशनमध्ये बघितलं तर इथं फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन आहे का नाही, म्हणजे हे फ्रिक्वेन्सीवर डिपेंडेंट आहे का नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, सो इट इज इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ ऑसिलेटर assumed in this model. Also the energy E depends only on the temperature. कशावरती डिपेंड आहे फक्त 3 तर कॉन्स्टंट आहे, n कॉन्स्टंट आहे, के बी हा कॉन्स्टंट आहे. कशावरती डिपेंड आहे फक्त टेम्परेचर टी वरती. ओके,
And the heat capacity of solid containing n atoms is given by. कशी असते heat capacity म्हणजे डेरिव्हेटिव्ह डो विथ रिस्पेक्ट टू डो टी घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह. मग डो विथ रिस्पेक्ट टू डी टीचं डेरिव्हेटिव्ह काय तर मग 3n kb. So 3n kb. The molar heat capacity is therefore given by 3n kb ची व्हॅल्यू काय n इंटू kb याचं व्हॅल्यू काय असते r रिअल गॅसमध्ये एक्सप्रेशनमध्ये n आणि केचा प्रॉडक्ट काय असतो r. सो CV इज इक्वल टू काय मिळाली 3r. हा हमखास MCQला क्वेश्चन विचारणार तुम्हाला जर MCQ असेल तर. स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड अकॉर्डिंग टू क्लासिकल थेरी किती आहे 3r किंवा कॉन्स्टंट व्हॅल्यू 5.96 कॅलरी पर मोल केल्विन. फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, युनिट खूप महत्त्वाचं आहे, युनिट लक्षात ठेवा. मोल कॅलरी पर मोल केल्विन. Thus, according to classical theory, the molar heat capacity of all solids is constant. आणि ती कॉन्स्टंट व्हॅल्यू ही कशी आहे हीट कॅपॅसिटी व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आणि ती किती आहे 5.96 इतकी आहे. अँड इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर डिपेंड आहे का नाही. अँड फ्रिक्वेन्सीवर पण डिपेंड आहे. हेच दिस इज कॉल्ड डुलंग-पेटिट्स लॉ. हा खूप महत्त्वाचा लॉ आहे. याला काय म्हणायचं डुलंग-पेटिट्स लॉ. तर 2 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये हमखास हा लॉ विचारला जायचा स्टेट डुलंग-पेटिट्स लॉ म्हणून. तर काय सांगतो डुलंग-पेटिट्स लॉ द स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड इज कॉन्स्टंट. किती आहे ती दॅट इज CV इज इक्वल टू 3r और 5.96. यालाच काय म्हणलेलं आहे डुलंग-पेटिट्स लॉ. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण काय बघितली क्लासिकल थेरी ऑफ हीट कॅपॅसिटी. ठीक आहे. ओके.